आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल। सावित्रीच्या लेकी जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये उतरणार निवडणुकीच्या मैदानात पतिदेवांना आली महिलांच्या मागे मागे फिरण्याची पाळी। महाविकास आघाडी व महायुतीची वाढणार डोकेदुखी। मानोरा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे। मानोरा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 8 सर्कल तर पंचायत समितीच्या 16 गणासाठी सर्व पक्षांनी सत्ता संघर्षाची तयारी सुरू केली आहे। यामध्ये महाविकास आघाडी व महायुतीची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र 8ही सर्कलमध्ये पाहायला मिळत आहे। तालुक्यातील जिल्हा परिषद 8 सर्कलपैकी 4 सर्कल, 1 पोहरादेवी, 2 कुपटा, 3 इंजोरी आणि 4 फुलउमरी हे महिलांसाठी राखीव आल्याने आता पतिदेव आपापल्या अर्धांगिनींना पुढे करून सर्कल 4ही सर्कलचा चौफेर दौरा करीत आहे। तर पाळोदी, गिरोली, तळप व आसोला हे 4 सर्कल हे पुरुषांचे निघाल्याने अनेक उमेदवारांची गोची झाली आहे। वाशिम जिल्ह्यातील मातब्बर नेते पुढारी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मानोरा तालुक्यातील तळप सर्कल काबीज करण्यासाठी पोस्टरबाजी करणे सुरू केले आहे। दरम्यान तालुक्यातील काही सर्कलमध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या पक्षाने बाहेरचा उमेदवार दिल्यास मतदार राजा त्यांना त्यांची जागा दाखवणारच, म्हणून बाहेरच्या उमेदवारांनी ह्या गोष्टीचा विचार करावा असा सूर मतदारातून उमटत आहे। आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून मानोरा तालुक्यातील 8 गटासाठी सत्ता संघर्ष सुरू झाले आहे। मागील निवडणुकीत मानोरा तालुक्यातील 8 जिल्हा परिषदांपैकी 4 भाजप, 2 अजित पवार, 1 काँग्रेस, 1 अपक्ष असे पक्षीय बल होते। आता यावेळी भाजप वर्चस्व राखण्यात यशस्वी होतो की इतर पक्ष मुसंडी मारतात, याकडे मानोरा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे। यावेळी काँग्रेस म्हणजेच सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट या पक्षप्रमुखांनी यंदाच्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत असून जुन्या उमेदवारांसोबत नव्या उमेदवारासाठी चाचपणीची प्रक्रिया सुरू केली आहे। मागील जीपच्या निवडणुकीत मानोरा तालुक्यात चुरशीच्या लढती झाल्या होत्या। यावेळी भाजपकडून फुलउमरी, पोहरादेवी, कुपटा आणि इंजोरी या 4 गटातून नवीन चेहरे नशीब आजमावणार आहेत। पक्ष संघटनेत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धोरण उद्धव सेनेने ठरविले आहे। राव का शरद पवार गट, राव का अजित पवार गटांनी हे धोरण आखले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती आघाडी होईल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे सर्व पक्षांनी आपली निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। काही संभाव्य उमेदवारांनी तर आपल्या सर्कलमध्ये प्रचार सुरू केला आहे, तर काही उमेदवार ऐनवेळी पक्षांतर करू शकतात, तर काही उमेदवार अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। यावेळी महाविकास आघाडी व महायुती हे एकत्रित निवडणूक लढविणार की प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार हे निश्चित न झाल्याने पक्षातील उमेदवार पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीकरिता मुंबईत तळ ठोकून असल्याचे समजते। तर याचबरोबर काही राज्यातील छोटे घटक पक्ष, त्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, बहुजन आघाडी, MIM, समाज क्रांती आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी अशा छोट्या पक्षांचे नेते यावेळी आपापले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याचे समजते। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्नपारखेंसह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण, मानोरा, वाशिम। महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।